विद्यार्थ्यांनो नमस्कार. मी भागवत कुरुंद उच्च माध्यमिक शिक्षक कला व विज्ञान महाविद्यालय चौसाळा. मित्रहो, आज आपण इयत्ता 11वीच्या समाजशास्त्राच्या पाठ्यपुस्तकातील प्रकरण पहिले समाजशास्त्राचा परिचय या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. मित्रहो, आतापर्यंत आपण समाजशास्त्रामध्ये जे काही घटक अभ्यासले जातात त्या घटकांचा अभ्यास शालेय स्तरावरती वेगवेगळ्या विषयाच्या अंतर्गत केलेला आहे. पण आज आपण ज्यावेळेस या नवीन विषयाचा अभ्यास करणार आहोत त्यावेळेस इयत्ता 11वीसाठी आपणाला हा विषय नवीन आहे. थोडक्यात आपण पहिलीच्या वर्गामध्ये जसं गेल्याच्या नंतर उजळणी बाराखडे शिकतो त्या पद्धतीनं समाजशास्त्राचा अभ्यास जो आहे तो इयत्ता 11वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला करावयाचा आहे. मित्रहो, याच्या अगोदर आपण समाजशास्त्रामध्ये जो काही विषय अभ्यासला जाणार आहे याच्याविषयी आपणाला माहिती नाही असं नाही. समाजाचा अभ्यास आतापर्यंत आपण शालेय स्तरावरती केलेलाच आहे. इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र या विषयाच्या अंतर्गत समाजशास्त्रातील वेगवेगळ्या असणाऱ्या क्रियांचा, सामाजिक संबंधाचा आणि सामाजिक रचनेचा आपण अभ्यास केलेलाच आहे. परंतु आपल्याला समाजशास्त्र ही एक स्वतंत्र विद्याशाखा म्हणून आपल्याला या ठिकाणी आता 11वीपासून अभ्यास करावयाचा आहे. या प्रकरणामध्ये आपण समाजशास्त्र ही एक स्वतंत्र विद्याशाखा कशी आहे याचा आपल्याला अभ्यास करावयाचा आहे. म्हणजे एक विषय म्हणून समाजशास्त्र आता आपल्याला शिकावयाचं आहे. कारण आपण ज्या समूहामध्ये राहतो, ज्या समाजामध्ये आपण राहतो त्या समाजाची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. समाजशास्त्र हे कुठल्याही प्रकारच्या असणाऱ्या काल्पनिक मुद्द्यावर आधारित नाही, तर समाजशास्त्र हे समाजाचा वस्तुनिष्ठ अभ्यास करते. समाजामध्ये आपण वावरत असताना आपण ज्या समाजाचे सदस्य आहोत त्या समाजाची असणारी जडणघडण, त्या समाजातल्या असणाऱ्या चालीरीती आणि त्या समाजातलं असणारं वास्तवस्पर्शी अशा प्रकारचं असणारं ज्ञान हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आणि त्यामुळं आपल्याला या प्रकरणामध्ये समाजशास्त्र ही त्याची असणारी ओळख करून घेत असताना, त्याची असणारी विद्याशाखा जी आहे ही विद्याशाखा अभ्यासत असताना त्या समाजशास्त्राचं स्वरूप, त्याची व्याप्ती आणि या असणाऱ्या स्वरूपाचा आणि व्याप्तीचा परिचय व्हावा हा या पाठीमागचा उद्देश आहे. मित्रहो, युरोपमध्ये 18व्या आणि 19व्या शतकामध्ये जी काही सामाजिक आणि बौद्धिक परिस्थिती आणि समाजशास्त्राचा उगम यांच्यातील असणारा परस्पर संबंधाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. एक स्वतंत्र अभ्यासाची असणारी विद्याशाखा म्हणून समाजशास्त्राचा युरोपमध्ये उदय झालेला आहे. 18 आणि 19वे शतक युरोप खंडामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रकारचं असणारं समजलं जातं. याच असणाऱ्या कालखंडामध्ये इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली, फ्रेंच राज्यक्रांती झाली आणि या असणाऱ्या राज्यक्रांत्यांनी पूर्ण समाज ढवळून निघाला. समाजामध्ये एक स्वतंत्र विचार करणारी माणसं ही अस्तित्वात आली आणि जी काही परंपरागत काळापासून चालत आलेला समाज जो होता त्या समाजामध्ये बदल घडवून आणण्याची क्षमता ही लोकांच्यामध्ये निर्माण झाली आणि त्यांनी तो बदल घडवला. औद्योगिक क्रांती झाल्यामुळं वेगवेगळ्या असणाऱ्या स्वयंचलित यंत्राचा शोध लागला. त्याचबरोबर परंपरागत स्वरूपाची असणारी निरंकुश राजेशाही जी काही फ्रान्समध्ये चालत होती ती असणारी राजेशाही तिथल्या असणाऱ्या पुरोगामी लोकांनी आणि बुद्धीच्या जोरावर त्यांनी ती उलथून टाकली आणि मग समाजाची असणारी जी काही स्थित्यंतरं होती ती स्थित्यंतरं बदलत गेली आणि खऱ्या अर्थानं एक समाजाचा अभ्यास करण्यासाठी म्हणून त्या काळामध्ये सुरुवात झालेली होती. समाजशास्त्र ही एक स्वतंत्र विद्याशाखा म्हणून 19व्या शतकाच्या मध्यामध्ये उदयास आलेली होती.
समाजामध्ये त्या ठिकाणी जे काही समाजशास्त्र जे असणारा जो उदय झाला, तो उदय झाल्याच्या नंतर समाजाचा जो काही अभ्यास करण्याचा जो काही त्या ठिकाणी जी पद्धत होती किंवा जो काही दृष्टिकोन होता, तो दृष्टिकोन बदललेला आपल्याला दिसून येतो. समाजशास्त्र हे एक स्वतंत्र ओळख असणारं नवीन शास्त्र म्हणून या असणाऱ्या 19व्या शतकाच्या मध्यामध्ये उदयास आलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. समाजशास्त्र हे प्रामुख्याने मानवी समाजाचा अभ्यास करतं. समाजाचे शास्त्र अशी त्याची ओळख निर्माण झाली, कारण ज्या समाजामध्ये आपण वावरतो त्या असणाऱ्या समाजाचं त्या ठिकाणी जो काही अभ्यास आहे, तो अभ्यास या शास्त्रामध्ये केला जातो. समाजशास्त्राला ते स्वतःच्या अशा प्रकारची स्वतंत्र ओळख आहे. समाजशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे, म्हणजेच समाजाचा अभ्यास करणारं. जशी इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल, अर्थशास्त्र हे जे विषय समाजाचा वेगवेगळ्या अंगाचा अभ्यास करतात, तसं समाजशास्त्र हे मानवी समाजाचा अभ्यास करतं. म्हणून समाजशास्त्रसुद्धा हे एक सामाजिक शास्त्र आहे. म्हणून आज जगामध्ये सर्वत्र समाजशास्त्राचं महत्त्व आणि त्याचे उपयोग जे आहेत हे जनमान्य होत आहेत, लोकांना मान्य होत आहेत. समाजशास्त्रामध्ये प्रामुख्याने मानवी जीवन, मानवी क्रिया यांचा अभ्यास केला जातो. मानवी समाजाचा उदय, विकास आणि मानवी समाजाची असणारी संरचना आणि त्याचं कार्य यामध्ये याच्या अभ्यासाला समाजशास्त्रामध्ये महत्त्व देण्यात आलेलं आहे. कारण ज्या समाजामध्ये आपण वावरतो, ज्या समाजामध्ये आपण राहतो, त्या समाजाचा असणारा उदय कसा झाला, त्या समाजाचं आजचं स्वरूप जे काही आपल्याला पाहावयास मिळते, ते स्वरूप पूर्वीच्या काळापासून कसं बदलत आलेलं आहे. त्याबरोबरच या समाजाची असणारी रचना, त्यामध्ये असणाऱ्या सामाजिक संस्था, त्याबरोबरच समाजाची असणारी कार्य, भौगोलिक स्थिती, त्याचा समाज जीवनावर होणारा परिणाम, या सर्व बाबीचा अभ्यास जो आहे तो अभ्यास या समाजशास्त्रामध्ये केला जातो. याबरोबरच समाजाच्या असणाऱ्या जीवनातील जे काही घटक आहेत, विविध स्वरूपाचे असणारे मानवी जीवनातले घटक आहेत, या घटकाचा परस्पर संबंध आणि परस्परावलंबन याचा देखील विचार समाजशास्त्र करते. विज्ञान आणि तंत्रज्ञानाने सर्व गोष्टी सुटतीलच असं नाही, परंतु मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. मनुष्याला समाज करून राहायला आवडतं. माणूस हा जंगलामध्ये प्राण्याप्रमाणे एकटा राहू शकत नाही. माणूस हा जो आहे तो समूह करून राहतो. त्याला समूह करून राहायला आवडतं. नवे तो समाजाशिवाय राहूच शकत नाही. कारण समाजामध्ये राहणारे लोक जे आहेत हे लोक परस्परावलंबी आहेत. त्यांचे असणारे परस्पर संबंध आहेत. त्यामुळे हे असणारे समाजाचे शास्त्र जे आहे हे समाजातली असणारी स्थिरता आणि समाजातलं असणारं परिवर्तन, त्याबरोबरच उत्क्रांती आणि क्रांती या घटकांचाही ते अभ्यास करते. समाजामध्ये कोणताही समाज जो आहे तो समाज हा कायमस्वरूपी स्थिर नसतो. त्याचबरोबर त्या ठिकाणी तो परिवर्तनशील असतो. काळाच्या ओघामध्ये समाजामध्ये अनेक प्रकारचे असणारे बदल होतात आणि त्या बदलाचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये केला जातो. जे पूर्वीचे नियम होते ते आज नाहीत, किंवा आज जे आहेत ते पूर्वी नव्हते. त्यामुळे या बदलांचाही अभ्यास समाजशास्त्र करतं. त्या बदलाचे असणारे समाजावरती कोणकोणत्या स्वरूपाचे असणारे अनुकूल आणि प्रतिकूल परिणाम झाले याचाही अभ्यास समाजशास्त्र करतं. समाजामध्ये संथ गतीने होणारे बदल, समाजामध्ये अचानक होणारे बदल याला आपण अनुक्रमे उत्क्रांती आणि क्रांती असं म्हणतो. याचाही अभ्यास समाजशास्त्रामध्ये केला जातो. समाजशास्त्र हे एक स्वतंत्र अशा प्रकारचे असणारं सामाजिक शास्त्र आहे आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून मानवी घटनांचा, सामाजिक घटनांचा
अभ्यास जो आहे तो अभ्यास हे समाजशास्त्र करते. थोडक्यात समाजशास्त्रामध्ये सामाजिक संबंध आणि सामाजिक वर्तन याचा देखील अभ्यास केला जातो किंवा सामाजिक संबंधाचे आणि सामाजिक वर्तनाचा अभ्यास करणारे हे एक शास्त्र आहे. प्रास्ताविकाच्या नंतर आपल्याला समाजशास्त्राच्या व्याख्या आणि स्वरूप अभ्यासावं लागतं. समाजशास्त्राचं यथार्थ आकलन होण्यासाठी आपल्याला समाजशास्त्र म्हणजे काय हे अभ्यासावं लागेल. समाजशास्त्रामध्ये सामाजिक संबंध आणि मानवी समाज याचा अभ्यास केला जातो. याबरोबरच त्याचे असणारे प्रकार, त्यातल्या असणाऱ्या विविधता, सामाजिक समूह, सामाजिक संरचना, सामाजिक दर्जा, सामाजिक नियमन, सामाजिक समस्या आणि त्याचं असणारं बदलतं स्वरूप इत्यादी अनेक अशा प्रकारच्या असणाऱ्या गोष्टींचा अभ्यास केला जातो. मानवी समाज म्हटल्याच्यानंतर ही एक खूप मोठी जटिल स्वरूपाची अशा प्रकारची असणारी प्रक्रिया आहे. कारण जे आज आहे ते उद्या नाही. आज समाजामध्ये आपल्याला जे दिसतंय ते उद्या असणार नाही. त्याच्यामध्ये झालेले बदल जे आहेत हे अत्यंत गुंतागुंतीचे आहेत. त्याच्यामुळे त्या ठिकाणी समाजशास्त्र हे एक त्या ठिकाणी गुंतागुंतीचे शास्त्र आहे असं म्हटलं जातं. परंतु आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजामध्ये असलेली गुंतागुंत ही देखील आपल्या जीवनाचा एक भाग असते. म्हणून समाजशास्त्र म्हणजे काय, तर त्याचं उत्तर असं: समाजशास्त्र म्हणजे समाजात राहणाऱ्या माणसांचा अभ्यास. एक वेळ प्राण्यांचा अभ्यास करणं परवडलं, परंतु माणसाचा अभ्यास करणं ही काही सोपी गोष्ट नाही. माणूस हा कोणत्या वेळी कशा प्रकारे बदलेल हे सांगता येत नाही, किंवा माणसाचा असणारा स्वभाव जो आहे तो स्वभाव कधी बदलेल हे सांगता येत नाही. त्याच्यामुळे या असणाऱ्या समाजशास्त्रामध्ये सामाजिक घटनाचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास केला जातो. परंतु खऱ्या अर्थानं नेमकं समाजशास्त्र म्हणजे काय हे जर आपल्याला जाणून घ्यावयाचं असेल तर समाजशास्त्राची अचूक अशा प्रकारची असणारी व्याख्या आपल्याला समजून घ्यावं लागेल. परंतु व्याख्या समजून घेण्याच्या पूर्वी आपल्याला समाजशास्त्र या शब्दाची उत्पत्ती कशी झाली हे प्रामुख्याने अभ्यासावं लागेल. समाजशास्त्राची उत्पत्ती जी झालेली आहे त्याचा असणारा त्या ठिकाणी जो निर्माणकर्ता आहे किंवा ज्यांनी समाजशास्त्र ही संज्ञा उपयोगात आणली असे असणारे समाजशास्त्रज्ञ ऑगस्ट कॉम्त यांचा समाजशास्त्राचे जनक म्हणून उल्लेख केला जातो. फ्रेंच तत्ववेत्ता ऑगस्ट कॉम्त याने समाजशास्त्र ही संज्ञा प्रथम वापरली, ज्याला इंग्रजीमध्ये सोशिओलॉजी असं म्हटलं जातं. 1839 या असणाऱ्या ऑगस्ट कॉम्त यांनी त्याच्या पॉझिटिव्ह फिलॉसॉफी या ग्रंथामध्ये, त्या ग्रंथाच्या 4थ्या आवृत्तीमध्ये त्यांनी समाजशास्त्र ही संज्ञा प्रथम वापरलेली आहे. त्यामध्ये लॅटिन भाषेतील सोशियस आणि ग्रीक भाषेतील लोगॉस या 2 शब्दापासून ऑगस्ट कॉम्त यांनी सोशिओलॉजी ही संज्ञा तयार केलेली आहे. सोशियस म्हणजे सहकारी किंवा सहयोगी, तर लोगॉस म्हणजे शास्त्र किंवा अभ्यास. कालांतराने सोशियस या शब्दाला समाज या अर्थानं त्या ठिकाणी वापरला जाऊ लागला आणि लोगॉस म्हणजे शास्त्र आणि त्याच्यावरून समाजाचे शास्त्र असा त्याचा अर्थ झालेला आपल्याला पाहावयास मिळतो. आणि मग बदलत्या काळामध्ये ऑगस्ट कॉम्त यांनी समाजशास्त्रास सामाजिक पदार्थ विज्ञान असं म्हटलं होतं. परंतु नंतरच्या काळामध्ये समाजशास्त्रामध्ये सामाजिक घटनांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे समाजशास्त्र हे एक नवीन शास्त्र उदयास आलेले आपल्याला पाहावयास मिळते. तरी देखील ऑगस्ट कॉम्त यांच्या शब्दामध्ये जर आपल्याला
समाजशास्त्राची व्याख्या पाहावयाची असेल तर ऑगस्ट कॉम्ट असं म्हणतात की सामाजिक व्यवस्था आणि प्रगतीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे समाजशास्त्र. त्याबरोबर जॉर्ज सिमेल नावाचे दुसरे समाजशास्त्रज्ञ असे म्हणतात की समाजशास्त्र हे मानवी आंतरसंबंधाच्या स्वरूपाचे अध्ययन करणारे शास्त्र आहे. ऑक्सफर्ड डिक्शनरी काय सांगते? समाजशास्त्र म्हणजे मानवी समाजाचा विकास, संरचना आणि कार्य यांचा अभ्यास करणे होय. थोडक्यात वरील तिन्ही व्याख्या जर आपण लक्षामध्ये घेतल्या तर अशी स्वतंत्र आणि अचूक आणि तंतोतंत अशा प्रकारे समाजशास्त्राची सर्वमान्य अशा प्रकारची असणारी व्याख्या करणं हे कठीण आहे. प्रत्येक समाजशास्त्रज्ञांनी आपापल्या व्याख्येमध्ये समाजशास्त्राच्या समाजाच्या विविध अंगांचा, विविध बाबींचा समावेश केलेला आहे. त्यामुळे आपल्याला स्वतंत्र अशा प्रकारची असणारी व्याख्या, सर्वमान्य अशा प्रकारची असणारी करता येत नाही. तरी देखील ह्या ज्या व्याख्या आहेत त्या व्याख्येवरून आपल्याला काही गोष्टी स्पष्ट करता येतात. त्यामध्ये पहिली गोष्ट अशी की समाजशास्त्राच्या या व्याख्येमध्ये समाजशास्त्राच्या अभ्यासावर शास्त्रीय स्वरूपावर भर दिलेला आहे. कारण कुठल्याही विषयाला शास्त्र म्हणून जर मान्यता मिळवायची असेल तर त्या विषयामध्ये मांडले जाणारे जे सिद्धांत असतात हे सिद्धांत अगदी सिद्धांताच्या असणाऱ्या तर्कावर तपासून पाहिल्याच्या नंतर त्या ठिकाणी समाजामध्ये त्याचं सामान्यीकरण होणं आवश्यक असतं. समाजामध्ये ते नियम लागू पडले पाहिजेत आणि त्यामुळं समाजशास्त्राचा सुद्धा अभ्यास शास्त्रीय दृष्टिकोनातून त्या ठिकाणी केला जातो. त्याबरोबरच या व्याख्यामध्ये मानव आणि समाज यांच्यातील संबंधावर भर दिलेला आहे. तर ह्या ज्या असणाऱ्या व्याख्या आहेत या व्याख्यावरून असं एक स्पष्ट होते की समाजशास्त्रामध्ये अनेक घटकांचा अभ्यास केला जातो. त्यामुळे इतर शास्त्रापेक्षा समाजशास्त्र हे एक वेगळे शास्त्र आहे. ते एक गुंतागुंतीचे शास्त्र आहे. त्यामुळे आपण समाजामध्ये राहतो म्हटल्याच्या नंतर आपल्याला या समाजाविषयी माहिती आहे काय? समजा एखाद्या समुद्रामध्ये जे काही प्राणी असतात त्या प्राण्यांना सर्व समुद्राविषयी माहिती असते का? बहुधा नाही. तसंच आपलं आहे. आपण ज्या समाजाचे सदस्य आहोत, ज्या समाजामध्ये आपण वावरतो त्या असणाऱ्या समाजाचं यथार्थ स्वरूपाचं आकलन आपल्याला असणं गरजेचं आहे. कारण ज्या समाजामध्ये आपण राहतो त्या समाजाची असणारी जडणघडण आणि ती जडणघडण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण समाजात वावरत असताना आपल्या असणाऱ्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांचं असणारं आकलन हे आपल्याला झालं पाहिजे आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला समाजाविषयी माहिती असणं गरजेचं आहे. तर या असणाऱ्या समाजशास्त्राचं स्वरूप आपल्याला जाणून घेत असताना एक स्वतंत्र विद्याशाखा म्हणून समाजशास्त्र कशा प्रकारे उदयास आलेलं आहे आणि हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर काही मुद्द्यांचा अभ्यास करणं आवश्यक आहे. त्यामध्ये नंबर 1, समाजशास्त्र हे अनुभवाधिष्ठित विज्ञान आहे. समाजशास्त्र हे कल्पनेवर आधारलेलं नाही. समाजशास्त्राला कल्पना मान्य नाहीत. समाजशास्त्र हे तथ्यांचा अभ्यास करतं, तथ्यांचं विश्लेषण करतं. वेगवेगळ्या प्रकारची असणारी माहिती गोळा करून त्या माहितीची सत्यता पडताळून पाहिली जाते आणि एक वैज्ञानिक अशा प्रकारच्या असणाऱ्या पद्धतीने या असणाऱ्या तथ्यांचा अभ्यास केला जातो आणि निष्कर्ष मांडले जातात. कुठल्याही प्रकारच्या असणाऱ्या
चिंतनावर आधारित हा विषय नाही किंवा समाजशास्त्र बंद खोलीमध्ये बसून अभ्यासण्याचा विषय नाही, तर समाजशास्त्र हा निरीक्षण, प्रयोग, परीक्षण आणि वैज्ञानिक पद्धतीच्या असणाऱ्या प्रक्रियेच्या माध्यमातून सिद्धांत मांडणारा विषय आहे. आणि त्याच्यामुळे समाजशास्त्राच्या माध्यमातून मांडलेले जे निष्कर्ष असतात ते निष्कर्ष आपल्याला समाजामध्ये लागू पडताना दिसून येतात. म्हणून समाजशास्त्र हे एक अनुभवाधिष्ठित अशा प्रकारचं असणारं शास्त्र आहे असं म्हटलं जातं. कारण कुठलेही अनुभव ज्यावेळेस सिद्धांत मांडले जातात त्यावेळेस त्या सिद्धांताचा पडताळा आपल्याला समाजामध्ये जाऊन घेता येतो. म्हणून समाजशास्त्राचे जे निष्कर्ष असतात हे निष्कर्ष आपल्याला समाजात जाऊन पडताळून पाहता येतात, ते आपल्याला तिथे सापडतात. म्हणून अक्षरशः आपल्याला त्या गोष्टीचा समाजात अनुभव घेता येतो, अनुभवाच्या आधारे आपल्याला साध्य करता येतं. आणि हे जे असणारे निष्कर्ष असतात हे निष्कर्ष अनुभवावर आधारित असतात. नंबर 2, समाजशास्त्र हे एक सैद्धांतिक आणि उपयोजित विज्ञान आहे. अर्थातच समाजशास्त्रीय असणारे जे सिद्धांत आहेत या सिद्धांताची असणारी मांडणी, निर्मिती, विकास पद्धतशीरपणे केलेला असतो. त्याबरोबरच एखादा सिद्धांत एकदा मांडला म्हणजे तो कायमस्वरूपी कधीच नसतो. त्या सिद्धांताचं पुन्हा पुन्हा परीक्षण केलं जातं. त्याच्यामध्ये होणारे बदल हे पुन्हा समाविष्ट केले जातात. त्याच्यामुळे समाजशास्त्र हे एक नवीन सिद्धांताची निर्मिती करणारं शुद्ध आणि सैद्धांतिक अशा प्रकारचं असणारं शास्त्र म्हणून ओळखलं जातं. ते आता नुसतं सैद्धांतिक शास्त्र राहिलेलं नाही, तर समाजशास्त्राच्या विविध स्वरूपाच्या असणाऱ्या शाखा अलीकडे आता उदयास आलेले आहेत. त्यामुळे समाजशास्त्र हे एक शुद्ध विज्ञान आहे असं म्हटलं जातं. त्यानंतर नंबर 3, समाजशास्त्र हे तथ्यावर आधारित विज्ञान आहे. म्हणजेच समाजशास्त्राचा उद्देश हा समाजातील सत्य घटनांचा शोध घेणे हा आहे. समाजात जे घडते ते त्याचा अभ्यास जो आहे तो अभ्यास समाजशास्त्रामध्ये केला जातो. समाजात काय असले पाहिजे आणि काय नसले पाहिजे याचा विचार केला जात नाही. त्या ठिकाणी समाजामध्ये काय असले पाहिजे यापेक्षा काय आहे याचा विचार केला जातो. म्हणून समाजशास्त्रामध्ये समाजातील संघटनात्मक आणि विघटनात्मक या असणाऱ्या घटकांचा अभ्यास केला जातो. नैतिक अनैतिक घटकांचाही अभ्यास केला जातो. म्हणून समाजशास्त्र हे तथ्यावर आधारित विज्ञान आहे असं म्हटलं जातं. नंबर 4, समाजशास्त्र हे एक समग्र स्वरूपाचं विज्ञान आहे. समाजशास्त्र संपूर्ण समाजाचा अभ्यास करतं. समाजातील एखाद्या विशिष्ट भागाचाच अभ्यास केला जात नाही, तर समाजाच्या सर्व अंगांचा आणि सर्व पैलूचा अभ्यास केला जातो. म्हणून समाजशास्त्र ही एक अत्यंत व्यापक अशा प्रकारची असणारी शाखा आहे. बदलत्या काळानुसार समाजशास्त्रज्ञांनी शासनाला, समाज विकासकाला आणि नियोजनासाठी म्हणून समाजशास्त्राने जे जे काही निष्कर्ष काढलेले आहेत त्या निष्कर्षाचा उपयोग झालेला आहे, उपयोग होताना आपल्याला दिसून येत आहे. तर अशा प्रकारे समाजशास्त्र हे एक लोकोपयोगी अशा प्रकारचं असणारं शास्त्र आहे. समाजाच्या विकासासाठी, नियोजन करण्यासाठी मार्गदर्शन करणारं शास्त्र आहे. म्हणून या शास्त्राची मानवी समाजाला खूप मोठी गरज आहे. मित्रहो, पाठाचा उर्वरित भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. पुरते या ठिकाणी आपण थांबूया. पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.